नमस्कार, प्रेक्षास फूड कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज बघणार आहोत घरच्या घरी कमी वेळेमध्ये बासुंदी कशी बनवायची, तीही एकदम घट्टसर बासुंदी। तर यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला दूध घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी अमूलचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी फुल क्रीमच दूध आपल्याला घ्यायचं आहे, यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। दूध गरम करताना गॅसची फ्लेम आहे ही लो ठेवायची आहे आणि एकदम लो गॅसवरती आपल्याला हे दूध आहे उकळवून घ्यायचं आहे। तर अशा ठिकाणी मध्ये मध्ये बघा हे चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर हे दूध आहे हे तळाला लागू शकतं, करपू शकतं। तर अशा प्रकारे बघा जवळजवळ 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि मी हे दूध छान असं उकळवून घेतलं। याचा कलर सुद्धा बघू शकता चेंज झालेला आहे आणि 1 लिटर इथे मी दूध घेतले होतं, तर हे निम्म हे दूध आटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आपल्या आवडीनुसार आणि ही साखर सुद्धा आपल्याला ह्यामध्ये शिजवून घ्यायचे। जेवढे हे दूध तुम्ही शिजवाल ना तेवढे हे दूध आहे हे आटत जातं आणि ह्यावरती छानशी साय तयार होते आणि ही साय सुद्धा आपल्याला या दुधामध्येच मिक्स करायची आहे, म्हणजे हे घट्टसर असं दूध तयार होतं। याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता बघू शकता या ठिकाणी बघा मस्त अशी मलाई इथे तयार झालेली आहे या दुधामध्ये। आता यामध्ये वेलची घालून घ्यायची, त्याचसोबत यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता। तर अशा प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचे आणि बघा इथे मस्त अशी ही बासुंदी तयार झालेली आहे। सुरुवातीला ही पातळ दिसते, पण जेव्हा तुम्ही याला थंड कराल तेव्हा ही घट्टसर अशी बासुंदी तयार होते। ही बासुंदी तुम्ही थंड करून खा, एकदम मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रेक्षास फूड कॉर्नर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू।